नमस्कार मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी मी विनय जोशींसोबत एक व्हिडिओ केला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धामध्ये तात्पुरती म्हणजे 2 आठवड्यांची युद्धबंदी, युद्धविराम झालेला आहे. हा युद्धविराम कसा आकारास येतो त्याच्याकडे बघणं महत्त्वाचं आहे. कारण आपली सवय असते अर्ध्या हळकुंडाने आपण पिवळे होतो. प्रत्यक्ष या त्यांच्या ज्या वाटाघाटी सुरू होत्या, बोलणं सुरू होतं, त्याच्यातनं ही गोष्ट समोर आलेली आहे की पहिले अमेरिका इराणवरचे हल्ले थांबवेल, इस्रायल इराणवरचे हल्ले थांबवेल. मग त्याच्या पुढच्या काही तासांमध्ये, कारण इराणचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सेंट्रल अथॉरिटी नाही, प्रत्येकजण स्वतः निर्णय घेतोय आणि त्यामुळे प्रत्येक राज्यात तिथल्या नेतृत्वाकडे ही बातमी पोचेपर्यंत काही काळ जाईल. तो काळ गेल्यानंतर हळूहळू इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करेल. आता याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता आज मार्केट दणदणीत वरती गेलं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला, झालं की आता युद्ध संपलं, हे युद्ध सुरूच होणार नाही असं अनेकांना वाटतंय. कदाचित ते खरंही असेल, पण याच्यामध्ये काय दिसतंय ते एक एक गोष्टी त्याचा तपशीलवार आढावा घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यावर आता त्यातनं तेलाची जहाजं, टँकर्स आणि नैसर्गिक वायूचे टँकर्स, त्याच्याबरोबर खतं, हेलियम असेल, इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बाहेर पडायला सुरुवात होईल. हे सगळी जहाजं बाहेर पडणार आहेत ती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या अधिपत्याखाली, त्यांच्या देखरेखीखाली हे बाहेर पडणार आहेत. म्हणजे अजून हे स्पष्ट आहे की इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कंट्रोल असणार आहे. तो कंट्रोल ते सोडणार नाही आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 14 दिवसात किती जहाजं बाहेर पडू शकतील, कारण रोज साधारणतः 100 ते 130 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर जा ये करत होती. आत्ता गेली 45 दिवस जेमतेम दिवसातनं 10 जहाजं, 15 जहाजं, त्यातली बरीचशी इराणची आहेत, 20 जहाजं बाहेर पडतात. म्हणजे जवळजवळ 100 जहाजं अशी, किती जहाजं आतमध्ये असतील माहिती नाही, पण साधारणतः 2000 एक बोटी, जहाजं त्यात अडकून पडलेली आहेत. त्यातली किती जहाजं लगेचच्या लगेच प्रवास करू शकतात हा देखील विचार करण्यासारखा आहे. कारण काही जहाजांवरचं अन्न, पाणी त्याच्यामध्ये नवीन भरायला पाहिजे, त्याच्यासाठी ते कुठल्या तरी बंदरात जायला पाहिजे. बरीच जहाजं ही समुद्रात अडकून पडली आणि त्याच्यामुळे ती सज्ज होऊन जाण्यासाठी काय असं नाही की लगेच सिग्नलला गाड्या थांबलेत आणि सिग्नल पडताच गाडी सुरू झाली आणि गाडी क्रॉस केली. त्याच्यात पुन्हा काही प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे का, की इतर व्यापारी जहाजांपेक्षा पहिले खतांची जहाजं किंवा पहिले नैसर्गिक वायू आणि तेलाची जहाजं या गोष्टी बघाव्या लागतील. कतार, UAE, कुवेत या देशांच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना, नैसर्गिक वायू प्रकल्पांना नुकसान झालं आहे ते बघता किती त्यातल्या गोष्टी पूर्ववत होऊ शकेल आणि त्यामुळे या गोष्टीवर किती जहाजं पुढच्या 14 दिवसात बाहेर पडू शकतील हे अवलंबून आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याच्यातनं काय दिसतं आहे तर मला असं जाणवलं यामध्ये सगळ्या वाटाघाटीमध्ये आत्तापर्यंत या युद्धापासून दूर असलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती, उपाध्यक्ष JD व्हान्स यांचा प्रभाव अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षात आणि ट्रम्प यांच्या सरकारमध्ये वाढलेला आहे. कुठलाही राजकीय पक्ष एकसंध नसतो. भारतात भाजपालाही मतं देणारे काही हिंदुत्ववादी असतात, म्हणजे ज्यांच्यासाठी हिंदुत्व हा सगळा पहिला मुद्दा असतो. दुसऱ्या गटासाठी कदाचित भाजपचं सुशासन हा विषय महत्त्वाचा असतो. तिसरा एक गट असतो ज्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खंबीर नेतृत्व हा पहिला मुद्दा असू शकतो. वेगवेगळ्या कारणांसाठी लोक एका पक्षाला मतदान करतात. अनेक लोक स्थानिक उमेदवाराकडे बघून मतदान करतात. तसं अमेरिकेतल्या सत्ताधारी रिपब्लिकन पक्षातही अनेक गट आहेत. याच्यामध्ये मागा, ज्याला म्हणतात मेक अमेरिका ग्रेट अगेन, हा जो वर्ग आहे त्या वर्गाला असं वाटतं की अमेरिकेने सगळ्या जगाचे प्रश्न सोडवण्यापेक्षा अमेरिकेचे प्रश्न आधी सोडवावेत, मग जगाच्या भानगडीत पडावं. तो एक मोठा वर्ग आहे. दुसरा एक ख्रिश्चन इव्हांजेलिकल, जो ख्रिश्चन लोक आहेत त्यांचा प्रभाव या प्रशासनावर दिसतोय
अगदी हल्ली ईस्टरची आणि याची सगळी ट्विट बघा ट्रम्प यांची प्रशासनाची, त्याच्यामध्ये धार्मिकदृष्ट्या म्हणजे भारतामध्ये प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण, गणपती बाप्पा यांच्याबद्दल गणेश जयंतीला ट्विट करणं वेगळं आणि ख्रिश्चन धर्मातल्या त्यांचा जो विश्वास आहे त्याच्यावर आधारित ट्विट करण्याच्यामध्ये मोठा फरक आहे. पण अशा प्रकारे अमेरिकेचं स्टेट डिपार्टमेंट आता ट्विट करतं आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की सध्याच्या प्रशासनावर धार्मिक गटांचा, इव्हांजेलिकल लॉबीचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉबीज कार्यरत असतात, त्यांचा प्रभाव असतो. आणि ट्रम्प यांची ही शेवटची टर्म आहे, याच्या पुढे ट्रम्प काही अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा पहिल्यापासून सुरू आहे. आत्तापर्यंत ट्रम्प यांचंच नियंत्रण होतं आणि त्याच्यातही मुख्यतः त्यांचे दूत म्हणून त्यांचा जावई जॅरेड कुशनर असेल, ज्याचे सौदी राजघराण्याशी अतिशय चांगले संबंध आहेत, रिअल इस्टेटमध्ये आहेत. तसंच स्टीव्ह विटकॉफ त्याचे विशेष दूत, हेही बिल्डर आहेत, सगळे बिल्डर लॉबीचाच कारभार आहे आणि त्याचेही सौदी राजघराण्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे हे लोक आत्तापर्यंत भूमिका बजावत होते. अशी चर्चा आहे. अजून म्हणलं की वाढ बघून याच्यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आता JD व्हान्स जो या युद्धापासून दूर होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती, ते सक्रिय झालेले आहेत. ते आता हंगेरीमध्ये आहेत. ते आता पाकिस्तानला येतात का वाटाघाटींसाठी, शुक्रवारी ही बैठक आहे, त्यावर हे युद्ध त्याचं सुकाणू कोणाच्या हातात आहे अवलंबून आहे. हे असं का झालं म्हणजे एका प्रकारे ट्रम्प यांना अमेरिकेच्या मार्गदर्शक मंडळात टाकण्याचा हा घाट घातला गेला आहे का, किंवा त्यांचं जे काय म्हणतात आंबलेलं लोणचं म्हणतात तसं हे झालं आहे की काय, की जुना झाला माणूस की जसं बुरशी पकडलेलं लोणचं, रॅन्सिड पिकल मनोहर पर्रिकरांचा शब्द आहे, तसं त्याचं होतं आहे का, आत्ता हा अंदाज आहे. पण एक प्रथमदर्शनी असं वाटतंय की कुठेतरी अमेरिकेतल्या सत्ताधारी पक्षातही काहीतरी घर्षण एक होतंय, त्याच्याकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की प्रादेशिक प्रभाव. या युद्धामध्ये मला असं जाणवतं की कुठेतरी कतार आणि UAEचा प्रभाव कमी झालेला दिसतोय. आत्तापर्यंत हे दोन छोटे देश आहेत. UAE जेमतेम 15 लाख लोकसंख्येचा आणि 15 लाख नागरिक आणि 1.25 कोटी लोकसंख्या, आणि कतारची तर 3 लाख नागरिक आणि किती मला कल्पना नाही 12-15 लाख लोक कतारची लोकसंख्या असेल. हे दोन्ही देश UAE या प्रदेशामध्ये खूप प्रभावशाली त्यांचा प्रभाव होता, त्यांची आर्थिक ताकद जबरदस्त आहे. पण या सध्याच्या या संघर्षात मला असं वाटतं की सौदी अरेबियानी महत्त्वाची भूमिका घेतलेली. सौदी अरेबियाबरोबर तुर्की आहे, इजिप्त आणि पाकिस्तान आहे. याच्यामध्ये तुर्की आहे आणि इजिप्तला थोडं बाजूला ठेवू, दोघांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तुर्कीची लष्करी स्थिती चांगली आहे. इजिप्त सगळ्या दृष्टीने अवलंबून आहे. पण सौदी अरेबिया असं म्हटलं जातं की एकेकाळी UAEच्या अतिशय जवळचा असलेला देश होता. पण असं बळजबरीने देशामधलं सरकार बदलायचं वगैरे या गोष्टीला सौदीचा विरोध आहे आणि त्यामुळे सौदीला याच्यामध्ये प्रॉमिनन्स मिळताना दिसतोय का, ही गोष्ट बघावी लागेल. सौदी आणि पाकिस्तानचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. खास करून शरीफ भावंड म्हणजे नवाज शरीफ, शहबाज शरीफ हे त्यांचे आश्रित असल्यासारखे. जेव्हा जेव्हा त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानमध्ये लष्कर कारवाई करतं, हे दोघं सौदी अरेबियामध्ये राजघराण्याचे पाहुणे म्हणून जाऊन राहतात. तीच गोष्ट आसिम मुनीर यांच्या बाबतीत आहे, कारण भाडोत्री सैन्य आणि त्यामुळे पाकिस्तान याच्यामध्ये आहे, याचा अर्थ सौदी कुठेतरी आहे, ही गोष्ट बघणं महत्त्वाची आहे. आणखीन एक मुद्दा त्याच्या चर्चेला आला की याच्यामध्ये चीनचाही काहीतरी सहभाग असल्याचं दिसतंय. चीनचा सहभाग म्हणजे काय, तर चीन काही याच्यामध्ये वाटाघाटीत नव्हता. या युद्धामुळे सगळ्यात जास्त आनंदी चीन होता की अमेरिका जर लढून कमकुवत होत असेल तर आपलं काम हलकं होतंय. पण नंतर चीनलाही भीती वाटायला लागली की हे युद्ध समजा मर्यादेच्या पलीकडे गेलं आणि त्याच्यातनं हा सगळा आखात उद्ध्वस्त झालं तर अमेरिका त्यातनं हात काढून घेईल, पण चीनला ते सांभाळणं अतिशय अवघड जाईल. म्हणजे चीनला अमेरिका कमकुवत व्हायला हवा आहे, पण तरी देखील दारावरचा चौकीदार म्हणून अमेरिकेनेच काम करावं अशी चीनची इच्छा आहे. चीनला स्वतःचे हात त्याच्यामध्ये बरबटवायचे नाही आहेत, त्याच्यात हाताला रक्त लागून द्यायचं नाही आहे, स्वतःचं सैन्य त्या प्रदेशात तैनात करायचं नाही. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की इराण सुरुवातीला तयार नव्हता या वाटाघाटीतला मान्य करायला, कारण त्यांची भीती होती की वाटाघाटी झाल्यावरही अमेरिका त्या तोडेल, इस्रायल हल्ला करेल. पण असं कळतंय खात्रीरित्या नाही, पण चीनने इराणला सांगितलं की हे होऊन जाऊ द्या, म्हणजे स्थैर्य महत्त्वाचं आहे, आम्ही तुमच्यासोबत आहेत. काल बहरीननी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत इराण विरुद्ध ठराव आणला होता की अशा प्रकारे एक देश
होर्मुझची सामुद्रधुनी बंद कशी करू शकतो, त्याला रशिया आणि चीननी स्वतःचा नकाराधिकार वेटो वापरला होता. आणि त्यामुळे कुठेतरी चीनचा याच्यामध्ये थोडासा सहभाग आहे. लवकरच डोनाल्ड ट्रम्प चीनला जाणार आहेत मेच्या 13-14 मेच्या आसपास. आणि त्यामुळे ही युद्धबंदी तोपर्यंत टिकते का ते बघणं महत्त्वाचं आहे. आत्ताच्या नुसार जर ती 7 एप्रिलला झाली असेल तर 14 दिवस म्हणजे 21 एप्रिलपर्यंत आहे. त्याच्यानंतर त्याला आणखीन एक मुदतवाढ, ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापर्यंत त्याला मुदतवाढ मिळते का ते बघायचं आहे. कारण युद्ध सुरू असताना ट्रम्प चीनला जाऊ शकत नाहीत, जाऊ इच्छित नाहीत. आणि त्यामुळे ही युद्धबंदी आणखीन वाढते का हे बघणं महत्त्वाचं आहे. इस्रायलच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांनाही थोडासा हा धक्का बसला. म्हणजे त्यांना कल्पना होती कुठे या गोष्टी चालल्यात त्या, पण एका प्रकारे त्यांनाही जाणवलं की अमेरिकेचे अध्यक्ष कितीही शक्तिशाली असले तरी लोकशाहीमध्ये आपल्याच नागरिकांकडनं त्यांच्यावर दबाव आहे, ती मजबुरी आहे. आणि इस्रायलने हे स्पष्ट केलेलं आहे की इराणमधलं युद्ध थांबलेलं आहे, म्हणजे इस्रायल इराणवर हल्ला करणार नाही, पण लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला विरुद्धचं युद्ध आहे ते इस्रायल चालू ठेवणार आहे. आता याच्याबाबत इराण काय भूमिका घेतो, कारण हिजबुल्ला हे इराणच्या राजवटीचं पिल्लू आहे आणि खूप प्रयत्नांनी इराणनी हिजबुल्लाला मोठं केलेलं आहे, उभं केलेलं आहे, मोठं केलेलं आहे. हिजबुल्लाची ताकद कमी होणार असेल तर इराण त्याच्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते का, आता तुमचं सरकार, तुमची जबाबदारी, अशा प्रकारे ती जबाबदारी झटकतं इराण, ते बघणं महत्त्वाचं दिसू शकतं. UAEला याच्यामध्ये धक्का आहे, कारण सगळ्यात जास्त नुकसान UAEने सहन केलेलं आहे आणि भविष्यात या सगळ्या वाटाघाटीमध्ये हे करण्यामध्ये UAEला कोणतं स्थान मिळालेलं नाही आहे. आणि त्यामुळे भविष्यात UAE नेमकं कोणत्या दिशेने जाणार, कारण UAEने भारत आणि इस्रायलबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध प्रस्थापित केलेले होते आणि म्हणूनच कदाचित इस्रायलशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केल्यामुळेच बहरीन आणि UAEवर सगळ्यात जास्त हल्ले इराणने केले. त्यामुळे आता UAE नेमकं कोणत्या दिशेने जाणार, पण या युद्धविरामानंतर भारत, UAE आणि इस्रायल यांना आणखीन जवळ येणार ही खूप चांगली संधी उपलब्ध आहे. अर्थात ती कशा प्रकारे वापर करतात ते बघणं महत्त्वाचं आहे. पण जो एक या युद्धाच्या आधीचाही मी व्हिडिओ केला होता आणि हे जाणवतं आहे की आखातातल्या सुन्नी अरबांमध्येही एक प्रकारचं शीतयुद्ध दिसतंय. UAE आणि सौदी अरेबियामध्ये शीतयुद्ध दिसतंय, कतार आणि सौदी अरेबियामध्ये शीतयुद्ध आहे, तुर्की आणि सौदीमध्ये कधी कधी शीतयुद्ध आहे. या शीतयुद्धात कुठेतरी सुन्नी अरब मुसलमान त्यांच्यातही एकी नाही आहे, बेकी आहे, दुही आहे आणि त्यामुळे याचा देखील परिणाम होणार आहे. आणखीन एक परिणाम जो या युद्धाच्या नंतर होणार आहे की या युद्धामध्ये खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र याचा जो परिचय झाला, भविष्यातली युद्ध त्याच आधारावर लढली जाणार आहेत. इराणचा सीजफायर असेल, युद्धविराम आपल्या सगळ्यांना व्हायला हवा होता, सगळेजण आनंदी आहेत. हा सीजफायर आणखीन टिकावा असं बऱ्याच जणांना वाटतं, पण शेवटी युद्धबंदी टिकण्यासाठी परस्परांवरचा विश्वास असणं आवश्यक आहे. सध्या या विश्वासाची कमी आहे. अमेरिकेतल्या राजकारणातही मोठी खळबळ उडालेली आहे आणि त्यामुळे हा युद्धविराम टिकतो का, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व स्वतःकडे घेतात का अशाच प्रकारे JD व्हान्स आणि या लोकांचा त्यांचं जे किरदार आहे, त्यांचं जे ताकद, त्यांचं जे स्थान आहे अमेरिकेतल्या राजकारणाचं, ते भविष्यातही असंच वाढत जातं आणि नोव्हेंबरच्या निवडणुका एका प्रकारे JD व्हान्सना डोळ्यासमोर ठेवून लढल्या जातात. ते बघणं, ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.